या अभियानाच्या माध्यमातून 55 सेवा महसूल खातं ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये सेवा हमी कायद्यामध्ये आम्ही देतो आहे। राज्यातले इतर विभाग अर्बन डेव्हलपमेंट, महिला बाल कल्याण, समाज कल्याण सर्वच विभागांनी या ठिकाणी या शिबिरामध्ये योजना पूर्णत्वास नेण्याकरता काम केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान करण्याचा आमचा विचार आहे। ती भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे आणि यातनं राज्यातल्या जवळपास 6 शिबिराच्या माध्यमातून जवळपास 50 लाख परिवारांना विविध योजनेचा लाभ आम्ही दिलेला आहे आणि यापुढेही अविरतपणे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान महाराष्ट्रात सुरू राहणार आहे। विधान परिषदेमधल्या 15 विधान परिषद सदस्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अभियान चालवण्याकरता नेमणूक केलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण आता पुढे ह्या 55 सेवा देण्याचा विचार करतो आहे। आज अंधेरीमध्ये सुद्धा जवळपास 1000च्या वर परिवारांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ देण्याचा आम्ही विचार केला आहे। मीरा भाईंदर मध्ये स्टेट इस्टेट इंडिया ही कंपनी आणि मीरा साल्ट या कंपनीने लीजच्या जागा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर शर्तभंग करून विकलेल्या आहे। या लँड लीज लँड आहे आणि महसूल संहिता 1966च्या कलम 29(3)(c) मध्ये कुठलीही सरकारी जागा, भाडेपट्ट्याने दिलेली जागा, वतनाने दिलेली जागा, कोणती जागा असेल ती जागा क्लास 2 आहे, वर्गवारी 2ची आहे, त्याला शासनाचा पूर्ण अधिकार आहे, ती हस्तांतरणी आहे आणि त्यामुळं अशा जागा या ठिकाणी त्यांच्या ताब्यामध्ये आहेत। उच्च न्यायालयाने या ठिकाणी ही जागा त्यांच्या ताब्यात हे ठरवलं आहे, पण आता आम्ही शासन आदेश काढून 328 एकर जागा जी 5000 कोटीच्या वर किमतीची आहे ही जागा वर्ग 2 वर्गवारीमध्ये घेतलेली आहे, ती हस्तांतरणी आहे आणि त्यामुळं आताच मी जिल्हाधिकारी आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की शासनाच्या जागा ज्या लीजवर दिल्या होत्या, ज्या भाडेपट्ट्यावर दिल्या होत्या त्या सर्व हस्तांतरणी आहे। त्यामुळे सर्व जागा ज्यांनी शर्तभंग केले असतील, ज्यांनी चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावली असेल त्या सर्व जागा सरकार जमा करा। मुंबई उपनगर कलेक्टर सौरभ कटियार यांनी 33,000 स्क्वेअर मीटर जागा, 5,000 कोटी रुपयाच्या वरची जागा शासन जमा केली आहे, अतिक्रमण काढलेलं आहे। पुणे जिल्हाधिकारी डुडी यांनी 36 प्रॉपर्टी ज्या पुण्यामधल्या ज्या शर्तभंग करून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आल्या होत्या, त्या 500 कोटी रुपयाच्या जागा मागच्या 8 दिवसात त्यांनी सरकार जमा केलेल्या आहे आणि महाराष्ट्रात सर्व तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत सर्व अधिकारी आता शासकीय जागेचं जतन करण्याकरता, शासकीय जागा ज्या चुकीच्या हस्तांतरित झाल्या असतील, धनदांडग्याच्या घशात गेल्या असतील त्या जागा पूर्ण विड्रॉ करणे आणि त्या जागा पुन्हा शासनाकडे मिळवणे। जोपर्यंत त्या जमिनीचं क्लास 1 स्टेटस होत नाही तोपर्यंत ती जागा त्यांच्या मालकीची नाही आहे। मुंबईमध्ये काही जिमखान्यांनी परस्पर शर्तभंग केलेले आहे, तेही शर्तभंग आम्ही तपासतो आहे। जिमखाना क्रीडा करता होता, स्पोर्ट करता होता, पण जिमखान्यामध्ये सर्रास लग्न लागतात आहे, तेही अटी शर्ती भंग करतायत। त्यामुळं जिमखाने सुद्धा या ठिकाणी नियमाने चालले पाहिजे। जो चॅरिटी कमिशनरचा बॉयलाज आहे आणि सरकारने जमीन ज्या उद्देशाकरता दिली आहे तो उद्देश जिमखान्याने तोडलेला आहे। त्यामुळे जिमखाना जागा सुद्धा या ठिकाणी पुढच्या काळामध्ये शासन जमा करण्याचा विचार सरकार करत आहे आणि त्यामुळे कुठेही या ठिकाणी चुकीचं झालं असेल, मीरा भाईंदरला चुकीचं झालं आहे, इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीने चुकीचं केलं आहे, मीरा साल्टनी चुकीचं केलेलं आहे, त्यांच्या सर्व जागा
शासन जमा करण्याचा विचार करत आहे. आम्ही विचार केला की पुढच्या 3 महिन्यामध्ये आमचे सर्व जिल्हाधिकारी तलाट्यापर्यंत अधिकारी सर्व जागेंचे शर्तभंग शोधून काढतील. ज्यांनी ज्यांनी शर्तभंग केला असेल, ज्या कामाकरता जागा दिली त्या कामाकरता वापरली नसेल, ती जागा शासन जमा करण्याचे आदेश दिलेले आहे. क्वाशी ज्युडिशियल केसमध्ये 90 दिवसात निकाल लागावा आणि क्वाशी ज्युडिशियल केसमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक अदालती घ्याव्या अशाही सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं मला असं वाटतं वर्षानुवर्ष जे लोक खेटा मारतात मंत्रालयामध्ये 2012-13 पासून 13,000 केस पेंडिंग आहे. एकट्या महसूल मंत्र्याकडे 13,000 केस पेंडिंग आहे 12-13 पासून. तर या 10-10 वर्ष 15-15 वर्ष केस चालतात. 3 महिन्याच्या आतमध्ये केस निघाली पाहिजे हा विचार आम्ही केलेला आहे. त्याकरता तहसीलदारपर्यंत सर्व केसेस 3 महिन्याच्या आत निकाली काढा असे आदेश दिलेले आहेत. राखीव प्रवर्गातील ज्या आपण सवलती घेतलेल्या ज्या स्पर्धा परीक्षेमधले उमेदवार आहेत त्याच्या संदर्भात खुल्या प्रवर्गामध्ये आपण नो एंट्री केली आहे तसा निर्णय पण आपण काल मंत्रिमंडळात केला. पण या संदर्भात ओबीसी महासंघ असेल किंवा मग माजी खासदार हरिभाऊ राठोड असेल यांच्याकडनं कुठेतरी विरोध होताना दिसतो. नाही, याच्यामध्ये एकच उद्देश होता की ज्या राखीव जागा आहेत ती राखीव लोक आले पाहिजे, ओपन जागेमध्ये ओपन कॅटेगरी गेली पाहिजे हा उद्दिष्ट होता. त्यामध्ये आता त्यामध्ये जो शासन निर्णय झाला तो राखीव जागांकरता राखीव जागेमध्ये आणि ओपनमध्ये ओपन कॅटेगरी असा जो काही त्या ठिकाणी एक निर्णय झालेला आहे त्याबद्दल जरा राठोडजीचं काय म्हणणं आहे, जे काही तक्रारकर्ते यांचं काय म्हणणं आहे यांचं पुन्हा ऐकून घेऊ. कुठलाही निर्णय अंतिम नसतो, त्या निर्णयाला पुन्हा पुनर्विलोकन करता येतं आणि त्यामुळं त्यांचंही म्हणणं ऐकून त्यांना काय वाटतं कुठल्या ओबीसी समाजावर या ठिकाणी अन्याय होतो आहे का, ST-STवर अन्याय होतो आहे का याचं एकदा त्याच्याही चर्चा करून त्यांचं संभ्रम झाला असेल, त्याचं काही त्या GR संबंधी काही त्यांचं वेगळा त्यांनी अर्थ काढला असेल त्याची चर्चा करू आणि मग त्यातला अजून काही पुढे जायचं तर पुढे जाऊ. राजू शेट्टी आज आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना दिसत आहेत. गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यापर्यंत ते हे मोर्चा काढतात. नाही, परवा मी राजू शेट्टीची आणि भाई जगताप, विनायकराव राऊत आणि सर्व शिष्टमंडळाने माझ्याकडे 2 तास चर्चा केली. त्या चर्चेमध्ये त्यांचे 2-3 मुद्दे होते, त्यातले 3 मुद्दे सुटलेले आहेत. 10 दिवसात पंचनामा करणे, विमा कंपन्यांना ऍक्टिव्ह करणे, NDRFची मदत मिळवून देणे ह्या बाबी आम्ही केल्या आहेत. फक्त आता त्यांचं म्हणणं आहे की 5,000 रुपये प्रति झाड हे नुकसान भरपाई द्या, 5,000 प्रति झाड. त्यामुळं त्याच्यामध्ये विचार करावा लागेल की किती त्या ठिकाणी नुकसान भरपाई द्यायची आहे. देवेंद्र फडणवीसजी आणि आमचं सरकार पॉझिटिव्ह आहे. आमचे सर्व कोकणातले मंत्री आमदार यांनी हा विषय लावून धरलेला आहे. परवा नितेश राणेजी असतील, उदय सामंतजी असतील, सर्व तिथले पालकमंत्री असतील, त्या ठिकाणी सर्वांनी हा विषय लावून धरलेला आहे. त्यामुळं तिथल्या आमदारांनी हा विषय उचललेला आहे. तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्या भागातल्या सर्व मंत्री आणि आमदारांशी चर्चा करून याबद्दलचा अंतिम निर्णय करणार आहे. पण कुठेतरी राजकारण यामध्ये होतंय का? कारण की जे सगळे विरोधी पक्षातले नेते आहेत ते त्यांच्यासोबत दिसत आहेत. प्रामुख्यानं जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडनं वारंवार मागणी होते आहे. अनेकदा मागणी ही पूर्णत्वास देखील आल्याचं आपल्याला दिसत आहे. जसं तुम्ही सांगता कुठेतरी राजकारण केलं नाही, राजकारण काही नाही आहे. राजू शेट्टींची मागणी त्यांची भावना आहे, मान्य त्यांनाही वाटतं की शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. तो न्याय मिळण्याकरता त्यांची मागणी परिषद कुठलं राजकारण येणार नाही. आमचे सर्व मंत्रिमंडळाचे सहकारी कोकणातले आमदार बसून या ठिकाणी योग्य निर्णय सरकार करणार आहे. म्हटले की ज्या पद्धतीने 5 राज्यांच्या निवडणुका सुरू होत्या तेव्हा इंधन बचतीचा निर्णय जो आहे तो मोदींनी का जाहीर केला नाही, आता का जाहीर? असं आहे, प्रत्येक निर्णयाचा एक वेळ आणि काळ असतो. जेवढं चालवायचं तेवढं चालवायचं असतं. पण जेव्हा सरकारला कोणती गोष्ट कठीण वाटतं तेव्हा माननीय पंतप्रधान मोदीजींनी आवाहन केलं आहे. शरद पवार साहेबांना आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती आहे
की जनतेमध्ये पॉझिटिव्ह वातावरण तयार करा, जनतेला स्वदेशीचा मार्ग पुढे नेण्याकरता आपण सर्व अपील करूया. आणि भागताना जर पेट्रोल डिझेलचा पर्याय काय तर इथॉनॉल आहे, पेट्रोल डिझेलचा पर्याय काय इलेक्ट्रिक व्हेकल आहे, गॅसचा पर्याय काय तर सोलरची गॅस इलेक्ट्रिक शेगडी आहे जी गॅसपेक्षाही जास्त पॉवरफुल आहे. सोलरवर जर गॅस शेगडी घरी आहे इलेक्ट्रिकची तर ती अधिक किफायतशीर आहे. त्यामुळं असे जे पर्याय ते करता येतं. सोने चांदीचे पैसे विदेशात देण्यापेक्षा आपल्या देशात राहावे ही भूमिका महत्वाची आहे. त्यामुळं स्वदेशीचा नारा हा महात्मा गांधीजींनी दिलेला आहे, पूर्वजांनी दिलेला आहे. आणि आता स्वदेशी वस्तू जास्त वापरला देशाची बचत तर काय बिघडला आहे. काँग्रेसने ट्विट या विरोधात काँग्रेसने ट्विट केलेलं आहे की पेट्रोल डिझेलची दरवाढ जी झालेली आहे कुठेतरी मोदी सरकार आता हटकल चालू करते आणि वसुली सुरू केली आहे या माध्यमातून दरवाढ जी झाली पेट्रोल डिझेल. कसं आहे, स्वर्गीय इंदिरा गांधीचा काळ बघा, त्यांनी अनेक वेळा केला आहे. पी चिदंबरम हे होते तेव्हा त्यांनी केलेला आहे. जेव्हा जेव्हा देशामध्ये आणि जगामध्ये अशी परिस्थिती आली युद्धाची, युद्धजन्य परिस्थितीमध्ये काही निर्णय घ्यावे लागतात. ते निर्णय माननीय पंतप्रधान मोदीजींनी घेतलेला आहे. हे लोकहिताचे आहे, जनहिताचे आहे. जगातल्या इतर देशाची परिस्थिती बघा, 400 रुपये लिटर. जेव्हा जेव्हा देशामध्ये आणि जगामध्ये अशी परिस्थिती आली युद्धाची, युद्धजन्य परिस्थितीमध्ये काही निर्णय घ्यावे लागतात. ते निर्णय माननीय पंतप्रधान मोदीजींनी घेतलेला आहे. हे लोकहिताचे आहे, जनहिताचे आहे. जगातल्या इतर देशाची परिस्थिती बघा, 400 रुपये लिटर पेट्रोल झाला आहे. पाकिस्तानमध्ये 400 रुपयाच्या वर लिटर पेट्रोल गेला आहे. जगातल्या इतर देशाचा भाववाढ जर बघितली तर कम्पॅरेटिव्हली भारत देशामध्ये एक मेंटेन करण्याचं काम पंतप्रधान मोदीजींनी केलं आहे. त्यामुळं जनतेचा जेवढा सहभाग मिळेल अजून त्या ठिकाणी आपल्याला रेट कमी करता येईल. जेवढं पेट्रोल डिझेल कमी वापराल तेवढा त्या ठिकाणी रेट कमी होण्याची शक्यता राहतं. कारण जेवढा आपल्याकडे आवक आहे तेवढीच पुरवावी लागतं. एका दिवसात काही तयार करता येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की माननीय मोदीजींनी दिलेलं आव्हान सर्वांनी पाळलं पाहिजे. सर, याला जोडून विचारतो, काँग्रेसने आज सकाळी जे ट्विट केलेलं आहे मोदींचा उल्लेख ते महंगाई मॅन म्हणून करतायत. कारण आज 3 रुपयाने पेट्रोल डिझेलची दरवाढ झालेली आहे. काल गॅस देखील 2 रुपयाने सीएनजी वाढलेला होता. मी आधीच सांगितलं की जगामध्ये देशामध्ये जेव्हा जेव्हा अशा परिस्थिती निर्माण झाल्या तेव्हा तेव्हा काही निर्णय सरकारला घ्यावे लागले. 1000 उदाहरण आता वेळ नाही आहे, 1000 उदाहरण सांगता येतील मला स्वातंत्र्यानंतर. काँग्रेसच्या सरकारचे 65 वर्षाचे उदाहरण सांगता येतील. आरोप प्रत्यारोपाने काही होणार नाही. पॉझिटिव्ह मार्गाने जाऊ आणि जनतेला आव्हान करू की तुम्ही या ठिकाणी या देशाला मजबूत ठेवण्याकरता काही बाबी स्वीकारा. संजय राऊतांनी देशाच्या तरुणांना मंद आणि भरकटलेले असा उल्लेख केलेला आहे. देशाच्या तरुणांसंदर्भात त्यांनी हे वादग्रस्त विधान केलेलं आहे. नाही माननीय की जर तुम्हाला एखादं राष्ट्र नष्ट करायचं असेल तर त्या युवकांची विचार करण्याची शक्ती नष्ट करा असं विद्वानांनी सांगितलं. वक्तव्य त्यांनी ट्विट केलं आहे. व्लादिमीर लेनिन यांचं वक्तव्य ट्विट करत कसं तरुण देशातला भरकटलेला आहे असं ते भारतीय तरुण भरकटले असं स्पष्ट उल्लेख केला. संजय राऊतांनी जहाल आतंकवादाचा विचारावरची तरुण पिढी निर्माण करण्याचा विचार सोडला पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाने जी पिढी निर्माण होते आहे, जी उच्च विद्याभूषित संस्कारमय पिढी निर्माण करत होते आहे, त्या पिढीला या पद्धतीचा आतंकवाद त्यांच्या मनात तयार करणे योग्य नाही. या महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती कायम राखली गेली पाहिजे. या महाराष्ट्राचा जी भूमी आहे ती संतांची भूमी आहे. यामध्ये असा विचार तरुणामध्ये पसरवणे आणि तरुणाईबद्दल असे विधान करणे काही योग्य होणार नाही. राज्यामध्ये सुरू असलेल्या विविध प्रकल्पांमुळे वहिवाटास कुठेतरी अडचणी निर्माण येताना दिसत आहेत. यावर सरकारकडनं कशा प्रकारे उपाययोजना करतात? आज महत्वाचा शासन निर्णय सरकारने केला आहे जो अत्यंत महत्वाचा आहे. नॅशनल हायवे, समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, गोवा मुंबई महामार्ग, रेल्वे, रोड्स आणि प्रकल्पामुळं शेतकऱ्याचे रस्ते खंडित झाले. एका शेतकऱ्याचे 2 भाग झाले रेल्वेमुळं. रस्त्यामुळं 2 शेती वेगवेगळ्या झाल्या. अशा वेळी जे शेतकऱ्याचे रस्ते खंडित झाले आहे ते सर्व रस्ते त्या प्रकल्पाचा भाग समजून त्या सर्व रस्त्याचं पुनर्निर्माण करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने काढलेले आहे. देवेंद्र फडणवीसजींनी अशी सूचना दिली होती की शेतकऱ्याचे रस्ते खंडित होऊ नये आणि त्यामुळं यानंतर प्रकल्पामुळे काही शेतकऱ्याचे रस्ते खंडित झाले असेल ते सर्व रस्ते बांधून देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.
या निर्णयाचा वेगळ्या पडसाद उमटताना दिसतोय. सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार यावरनं संघ परिवार सुद्धा नाराज आहे असं सुद्धा कळतं. लोकांची सुद्धा प्रतिक्रिया फार वेगळ्या आहेत. तुम्ही हा निर्णय भलेही चांगल्या हेतूने घेतला असला तर त्याला विरोध होताना अंतर्गत दिसतो. देवस्थान इनाम जमिनीबद्दल असा कुठलाही निर्णय झाला नाही. केवळ एक कायदा आपण ड्राफ्ट कायदा जनतेच्या सुनावणीकरता टाकलेला आहे. 4.5 लाख हेक्टर जमिनी देवस्थान इनाम जमिनी अडलेल्या आहे ना, त्या देवस्थानाकडे आहे. जरी नाव देवस्थानचं असलं पण वहिवाटदार वेगळाच आहे, कूड वेगळंच आहे. त्यामुळे देवस्थानाचे हक्क प्रस्थापित होत नाही, त्यानंतर कुळाची होत नाही, वहिवाटाराची होत नाही. अशा वेळी देवस्थानचं हित लक्षात ठेवून देवस्थानच्या हिताला कुठेही बाधा न आणता यामध्ये काही सुलभ पद्धती करता येईल का, वहिवाटाराचं काय परिस्थिती आहे, कुळाची काय परिस्थिती आहे, हे काही सांगता येत नाही. म्हणून एक सर्वसमावेशक कायदा ज्यामध्ये कुणाचाही दुखणार नाही, मन दुखणार नाही. या राज्यातल्या सर्व देवस्थान समितीच्या अध्यक्षांना मी विनंती करतो, त्यांना काही बोलायचं असेल तर ते केव्हाही माझ्याकडे बोलू शकतात. अजून कायदा अंतिम झाला नाही, अजून कायद्याला अंतिम केलं नाही आणि त्यामुळं आमचे दरवाजे उघडलेले आहेत. मी सर्वांशी बोलतो आहे, त्यांना त्यांच्या सूचना हरकती घेतो आहे. देवस्थानचे हक्क अबाधित राहतील, कुठेही बाधित होणार नाही. पण दुसरीकडे मुंबई सारख्या शहरामध्ये आता तुम्ही उल्लेख केला, उपनगरामध्ये 5,000 कोटींच्या मालकीची जमीन अतिक्रमण मुक्त केलेली आहे. मंत्री लोढा हे सातत्याने या विषयावर बोलत होते. रोहिंग्या आणि बांगलादेशी विशेष करून तुम्ही अंधेरीमध्ये आहात, मालाड मालवणी परिसर जवळपास काबीज केलेला आहे. हा कशा प्रकारे तुम्ही अतिक्रमण मुक्त करणार आहात? होय, मंगलप्रसाद लोढाजींनी सांगितलं खरं आहे की मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, कोकण विभागामध्ये, नाशिक शहर आणि पुणे शहर आणि भाग या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारी जागेवर अनाधिकृतपणे मोठ्या प्रमाणात वसाहती निर्माण झाल्या. ज्यांना जमिनी दिल्या होत्या हॉस्पिटल करतात त्यांनी हॉटेल टाकले, शर्तभंग केले. अशा सर्व जमिनी पुढच्या 3 महिन्यामध्ये ताब्यात घेण्याचा विचार सरकार करते आहे. सामना अग्रलेखामधनं सरकारवरची टीका करण्यात आलेली आहे. इंधन बचतीचा जो संदेश देण्यात आलेला आहे, कुठेतरी देशसेवा सांगून घरी बसवत आहे. त्यामुळे हर कोंबडा भूषण सरकारला पुरस्कार दिला पाहिजे असा एक अग्रलेख लिहिण्यात आला आहे. सामनाचं कामच आहे. झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत त्यांना झोपत लागत नाही, त्यामुळे त्यांचं कामच आहे टीका करणे. पण हर कोंबडा स्वदेशी जाणारा घर कोंबडा कोण होतं तुम्हाला माहिती आहे. राज्याच्या 14 कोटी जनतेला माहीत आहे घर कोंबडा कोण होते. मोदीजी तर संपूर्ण विश्वाला विकसित भारताचा संकल्प घेऊन आलेले आहेत आणि त्यामुळं मोदीचं सरकार हे लोकाभिमुख आहे, पारदर्शी आहे, गतिमान आहे आणि त्यामुळं घर कोंबडा कोण आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रत्येक घरात माहिती आहे. त्यामुळे त्यांनी असा उल्लेख करू नये. अशा हॉस्पिटलवर मी स्वतः आता बोलेल आणि कारवाई करेल. सीएम यांनी तापा कमी करायचं सांगितलं. तुम्ही असेल किंवा सगळ्याच मंत्र्यांनी तापा कमी केल्याचं दुसरं नाही, आमचे ताफे ऑलरेडी कमीच आहेत, पुन्हा कमी केलेले आहे. निश्चितपणे या राज्यामध्ये जे काही निर्देश माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले आहेत त्या निर्णयाचं पालन आमचे अधिकारी आम्ही सर्व करणार आहोत आणि त्यातनं आम्ही या राज्याचं मोठं बचतीचं टार्गेट आम्ही केलेलं आहे. आम्ही आपल्या कुठल्याही व्यवहारातनं, कुठल्याही वागण्यातनं, कुठल्याही भावनाची म्हणजे कुठल्याही आव्हानाची सुसंगत आम्ही काम करू. माननीय देवेंद्रजीचं आव्हान, पंतप्रधान मोदींच्या भूमिकेंना त्या ठिकाणी महत्त्वाचं आव्हान आहे, त्यामुळे याचं पालन आम्ही करू. प्रधानमंत्री अभी भी कुछ दिन पहले के तेल बचाया जाए, आज पेट्रोल डीजल का भाव बढ़ गया है, सीएनजी का भाव बढ़ गया है, क्या कहते हैं? नहीं, मैं बार बार बता चुका हूँ कि इस देश में जब जब ऐसी परिस्थिति आई है, स्वतंत्रता के पहले और बाद में भी, तब के सरकार ने वो परिस्थिति को लेकर निर्णय किया है. स्वर्गीय इंदिरा गांधी जी ने भी सोना चांदी ना खरीदे और पेट्रोल डीजल के बारे में कई बार वक्तव्य किया है. पी चिदम्बरम भी नहीं, जब फाइनेंस मिनिस्टर थे उन्होंने कई बार किया है. ये देश की स्थिति के आधार पर बोलना पड़ता है. जब अपने पास जो नहीं है विदेश से लाना पड़ रहा है, उसको थोड़ा कटौती किया और विदेश में रेट बढ़ गए तो जहाँ से हम कच्चा माल लाते हैं वहाँ से रेट बढ़े तो बढ़ाना ही पड़ेगा. लेकिन
अगर हम पूरे विश्व की बात करें, सारे देशों में 400 रुपये 500 रुपये लीटर पेट्रोल है, डीजल है। हम तो आज कम से कम स्टेबल है, हमारा देश स्टेबल है, वो रखने का प्रयास मोदी जी कर रहे हैं। ये बचत का जो निर्णय किया है या जो आह्वान मोदी जी ने किया है, ये स्टेबल इंडिया रखने के लिए किया है। कि पाकिस्तान जैसा 500 रुपये 1000 रुपये हो जाएगा, क्या करेंगे? स्टेबल इंडिया करने के लिए, स्टेबल भाव रखने के लिए ये निर्णय लिया है। मैं माननीय पंतप्रधान मोदी जी का समर्थन में हमारा पूरा देश, आप देखेंगे कई परिवारों ने, जो नॉन पॉलिटिकल परिवार है, उन्होंने विदेश की यात्रा बंद कर दी। अनेक जिनका कोई राजनीति से रिलेशन नहीं है, उन्होंने बचत करने का निर्णय लिया। आप देखेंगे इस महाराष्ट्र में उसका एक बहुत बड़ा आह्वान का फायदा हुआ है और हर परिवार ने कुछ ना कुछ मोदी जी के आह्वान को सपोर्ट किया है। शरद पवार ने सवाल उठाया है कि प्रधानमंत्री ने जब चुनाव थे तो चुप थे, प्रधानमंत्री चुनाव के बाद आह्वान किया लोगों से और अब डीजल पेट्रोल का भाव बढ़ रहा है और ऑल पार्टी मीटिंग लेना चाहिए थी प्रधानमंत्री को, जो प्रधानमंत्री नहीं ले रहे हैं और प्रधानमंत्री इलेक्शन से पहले चुप थे। नहीं, ऐसा है, जो दिन जब आता है तब निर्णय लिया जाता है। आज वो दिन आया है, इसलिए आज निर्णय हुआ है। जब अपने पास स्टेबिलिटी है, जब अपने पास कोटा है, तब निर्णय क्यों होगा? आज अपने को लगता है कि थोड़ा कटौती करना चाहिए, तो कटौती की गई। मुझे लगता है देश को स्टेबल रखने के लिए, देश की स्थिति ना बिगड़े इसके लिए, जो विदेश में बिगड़ी हुई है, सारा विश्व के अनेक देशों बर्बाद हो चुके हैं, तो निश्चित रूप से हमारे देश को स्टेबल रखने के लिए अनेक निर्णय मोदी जी ने लिए हैं और वही देश हित में है। अपोजिशन से सवाल